काय सरकार करणार आहे? सरकारनं म्हणतो नुसती कर्जमाफी केली आणि त्याला 17, 60, 38 लागले. ही काय आहे? मी त्याची पिंडी 40 रुपयाला, हो का? 40 रुपयाला पिंडी. एवढीची पिंडी 40 रुपयाची आहे. फक्त विकास पाहिजे आम्हाला. ती कुठल्या का पक्षाचा आहे ना, काय करायचं आपल्याला? जे इकडले बाजार चांगले आहेत, ग्रामपंचायत असून इथं नगरपालिका असून काय बाजारचं सोय नाही. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. LS मराठीच्या गाव तिथं पार, पार तिथे LS मराठीच्या शो मध्ये आपलं स्वागत आहे. पाऊस नसल्यानं शेतातून काहीच उत्पन्न निघालेलं नाही, पिकाला भाव नाही आणि पिण्याच्या पाण्यासह विजेची तीव्र टंचाई आहे. शेतात माल नसल्यामुळे बाजारात शेपूट 30 रुपये तर कांद्याची पात मेथी 40 रुपयांवर पोहोचली आहे. नगरपालिका असूनही धाराशिवचा विकास खुंटला असून मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढलाय. नेते कुठल्याही पक्षात जावत, आम्हाला फक्त विकास पाहिजे अशी आक्रमक भूमिका घेत गावकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारलाय. LS मराठीच्या गाव तिथं पार, पार तिथे LS मराठीच्या या विशेष भागात प्रतिनिधी प्रथमेश तांबे यांनी धाराशिव जिल्ह्याचा विदारक आढावा घेतलाय. पाहूयात. LS मराठीचा गाव दौरा सुरू आहे आणि या गाव दौऱ्यात आपण गेल्या अनेक दिवसापासून पुणे शहर, पुणे उपनगर, पुणे ग्रामीण असा संपूर्ण पुणे जिल्हा कव्हर केल्यानंतर आपण बारामतीमध्ये होतो आणि बारामतीनंतर आता आपला हा जो दौरा आहे तो धाराशिवमध्ये येऊन पोहोचला. आपण तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन या दौऱ्याला सुरुवात केली आणि संपूर्ण जो जिल्हा आहे तो पिंजून काढला. सध्या आपण हे मुख्य शहर असणाऱ्या धाराशिव जिल्ह्यात आणि म्हणजेच धाराशिव शहरात आहोत आणि ह्या शहराची नेमकी परिस्थिती काय आहे? सध्या उन्हाचा पारा जो आहे तो या ठिकाणी तापलेला आहे, वाढलेला आहे. त्याच पद्धतीने वातावरण जे आहे ते राजकीय देखील तापायला या जिल्ह्यात आणि विशेषतः धाराशिव शहरात सुरुवात झाली आहे. अर्थात त्याला बंडाचे किनारा आहे आणि या संपूर्ण परिस्थितीत एका बाजूला राजकीय परिस्थिती आहे तर एका बाजूला जी आहे ती पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी जो आहे तो अडचणीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या संपूर्ण वातावरणाचा जो प्रभाव आहे तो नेमका बाजारपेठेवर कसा पडलाय याची माहिती आपण काही स्थानिक शेतकरी किंवा व्यापाऱ्यांकडून घेऊयात. काय सांगाल, आता सध्या पाऊस नाहीये कोणत्याही परिस्थितीत, शेतकरी जो आहे तो अडचणीत आलेला आहे आणि नेमकी काय परिस्थिती आहे? भाव कसे वाढलेत मालाचे? अडचण तर काय भरपूर आहे. क्या अडचणीला काय कमीच नाही. अडचणीला काय कमी आहे? पाऊस नाही, काय नाही, मिरूक संपला. महागाई कशी वाढली आहे भाजीपाल्यांमध्ये? कुठली काय महागाई काय म्हणायचं? पिकायलाच काय तयार नाही तर महागाई म्हणायचीच कशाची? प्यायला पाणी नाही, लाईट नाही व्यवस्थित.